मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून 3 दिवसाचे पुरुष जातींचे नवजात अर्भक चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे। प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले आहे। या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयातील कारभारावर आता सर्व स्तरातून टीका होत आहे। सोमवारी कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पीडित महिलेची आणि तिच्या नातेवाईकांची भेट घेतली। तसेच रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। तसेच रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलेल्या कारभारांची चौकशी करावी, अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे। वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालय सांगली आणि मिरज हे दुर्दैव असं आहे की प्रकाश गुरव नावाचा एक निष्क्रिय अधिष्ठाता ज्यानं कोल्हापूरमध्ये खरेदी घोटाळा मोठ्या प्रमाणात केला होता म्हणून त्याची चौकशी बसवण्यात आली होती आणि त्यामुळं तिथून हसन मुश्रीफांनी या चौकशीचा विषय काय असेल तो बघून त्यांना मिरजेची पोस्टिंग देणं म्हणजे हसन मुश्रीफांनी सुद्धा चोराच्या गळ्यात माळ टाकल्यासारखं काम केलेलं आहे। म्हणून मी आज या घटनेचा निषेध करतो आणि मी मागणी करतो की 1 मे 2025 रोजी हे डीन प्रकाश गुरव रजेवर गेलेत म्हणून कळलं। इतक्या मोठ्या घटना या रुग्णालयात घडल्यानंतर सुद्धा ते आज आलेले नाही आहेत। आज तारीख 5 आहे। घटना घडल्यानंतर सुद्धा तुम्हाला गांभीर्य नसेल तर तुम्हाला अधिष्ठाता पदावर राहण्याचा अजिबात हक्क नाही। आणि या प्रकाश गुरव असतील किंवा इथले मेडिकल ऑफिसर असतील या सगळ्यांनी या सिव्हिल हॉस्पिटलचा बाजार मांडलेला आहे। आणि मी त्यांना अल्टिमेटम देतो की प्रकाश गुरव मान्य हसन मुश्रीफ साहेबांना अल्टिमेटम देतो, त्यांनी या प्रकाश गुरवची जी काही पाठीमागची प्रकरणं पोटात घालून घेतलेली आहेत त्याचा हा दुष्परिणाम आहे। तात्काळ या प्रकाश गुरवला इथून त्याची हकालपट्टी करावी आणि एक सक्षम कार्यतत्पर अधिष्ठाता या सांगली मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला नेमावा, अन्यथा आम्ही बाळ आज किंवा उद्या दुपारपर्यंत जर बाळ मिळालं नाही तर शासकीय वैद्यकीय जे रुग्णालय आहे मिरजेतलं या रुग्णालयाचं कामकाज बंद पाडू असा जाहीर इशारा देतो। थांबतो।